चला भाऊ हे मागच्या वर्षीचे गहू वाळू घातले सोंड्या व्हायच्यात हे गोण्यात भरावं लागेल. एक तर बायको काहीच कामाची नाही निसताना टाफाटा करण लिपस्टिक लाईन पावडर लाईन बाकी काहीच काम नाही तिला. हो ऐका ना पूर्वा आली. पुरा घरी आली. घरी नाही स्टँड वर आली घेऊन जावं ना तिला. हा घेऊन येतो ना. आणि तुम्हाला मग सांगायचं ना रात्र सांगायचं ना. अचानक आली ती इकडे आली ट्रिपला ती आली अचानक. हा का म्हणजे आपल्याकडे थांबणार आहे का? हा माझ्याकडे थांबणार आहे. मग आता तुझं घर काय माझं घर वेगळं आहे का? तू माझ्याकडेच आहे ना आपल्याकडे म्हण ना. आणि तुला माहिती ना पूर्व किती आवडती मला ती. काय म्हणजे काय बोलले? माझा किती जीव आहे तिच्यात म्हणजे आता लाडाची मिवणी आहे ना माझी. हा तू उडी दे आता काय. मी काय म्हणतो द्या मी घेते. अहो घेते होय तू. नाही नको नको घे ना आता. खराब होतात नको. हा तुझे कपडे म्हणले चांगले माझं मी काय नुसतं कामाला ठेवलं काय. अगं बायकोचं काय काम असतं का नाही. आता जाऊ दे मी भांडू नका माझा मूड खराब नका करू सांगते भांडू नाही तर माझी बहीण यायला लागली. मग तेच म्हणलं आता जाऊ दे तू नको कामाला घातलं. मेन पूर्व करीन काम मिळून. काय? म्हणजे हे गहू भरायचे आहे का नाही. म्हणजे ती तुमच्याकडे कामाला आली का? तसं नाही मग तिला फार शिकावं लागेल ना. आता तू तर शिकली नाही ती बिचारी किती कष्टोळी किती कामाची आहे मग म्हणून ते माझ्या लाडाची मी वा 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 बाद झाली का? आलेली ना. हा तारीफ करायची बाद झाली. बरं असं धर फक्त. नाही 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 धर. ओ नो बरं जाऊ दे मी घेऊन येतो तिला जाऊन. हा, हा? जाऊ का? हा जावा. लाडाची मिळून आली आता मज्जाच मज्जा इथं ठेवतो तिला. अहो मी इथंच राहिली. माणूस हजर झाला. जातो तिला घेऊन येतो. हो थांबा थांबा. काय झालं आता? नीट जायचं नीट यायचं नीट व्यवस्थित माझ्या बहिणीला घेऊन यायचा. मग कळलं का? व्यवस्थितच जाणार व्यवस्थितच आणणार आहे ना. नाही ती येडे चाळे करायची नाही का माझ्या डोक्यात नाही जायचं तुम्हाला सांगते कळलं का? मग आता जाऊ का नको मला ते सांग. अहो, जाऊ असं अरे तू नाही म्हणली असती तरी गेलो असते मी. काय 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 अरे पण मग आता ते लाडच मिळून येईन तिला आणावं लागेल ना. माझ्या कोण इथं तिला नाजूक आहे कळलं का तिला व्यवस्थित घेऊन या. नाही, मला माहिती आहे ना अजून की तू हात सोड मी तिला घेऊन येतो. आता बाई पूर्वाला ना आमच्या सांबर लय आवडतं म्हणून शेंगा तुटते. अयो हाताला ये नाही की आता काय करावं. 7-8 शेंगा तर पाहिजे त्या. काय वहिनी बरं झालं. हे काय घातलंय तुम्ही हे? कपडे हा? कपडे कपडे असे आहेत काय? आहो अगं तुझा जागा ग वाऱ्यावर उडतो तुझा जागा ग वाऱ्यावर उडतो. मी काय म्हणतो वहिनी मी देऊ का काढून हा तुम्हाला द्या 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 शेंगा शेंगा द्या ना काढून. ते वरच्या काढा जाड जाड काढू नका. लागलं पॅशन मध्ये बरं का छान दिसते ना हो. हो एकच नंबर काय क्वालिटी हा ना. हा माझा नवरा ना कधी तारीफच करत नाही सारखा भांडतच असतो म्हणतो तुला काही येतच नाही मेकअप शो सांगा मेकअप केलं चांगली दिसते का नाही बाई? बोलले एकच नंबर दिसतात तुम्ही हो छान छान तुम्ही माझी तारीफ केली ना छान. बरं काढा ना पटकन शेंगा. आईला पण वहिनी मी काय म्हणतो आणि हा बोला ना काय नाही नाही बोला नको तुम्ही बोला तुमचं होऊ द्या आधी. मी काय म्हणतो हा. आईला पण तुम्ही ना खरंच छान दिसतात बरं का. पण तुमच्या ना या केसात आहे ना गजरा पाहिजे होता बरं का वहिनी. हा ना हो हो तुम्ही गावात गेले ना 2 डझन गजरे घेऊन या माझ्यासाठी. 2 का 5 डझन घेऊन येतो. 2 डझन त्यासाठी सांगू का माझी बहिणी येणार आहे आज का? 1 डझन आणि माझ्यासाठी 1 डझन. बरोबर आणतो बरं का वहिनी. हा. आईच्या केसामध्ये गजरा ओ फिरताना सगळ्यावर नजरा आईच्या केसामध्ये गजरा फिरताना सगळ्यावर नजरा या पुरीचा बघून घ्या नवा नखरा या पुरीचा बघून घ्या नवा नखरा. खूप छान तुम्ही आमच्या शेजारी ना एवढे गाणी म्हणता छान ना मला खूप आवडतं. तुम्ही रोज येत जावा. दररोज येईन वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे बापरे काय केलं? त्याला काय नाही होत. अहो दांडा कशाला तोडला? त्याला काय नाही होत. नंतर फळ कसं येणार? येतात ना बाकीचे लगेच उगत येत. बरं बरं त्या तिथे ते काढू का वहिनी? राहू द्या आता. बरं मी काय म्हणतो मी ना तुमची सोय करून येतो. गजरे घेऊन या. हा त्याच ना मग पहिले 5 डझन गजरे घेऊन येतो. हा चालेल. येऊ का वहिनी? टाटा बाय बाय. बाय. हाय गाडी चालू बी दमतोय ना माणूस. हा ना हो दाजी. होय दाजी हा. ऊन तर लई आहे हो. हा ना ऊन लई आहे. हा. मी काय म्हणतो हा घरी एवढ्या लवकर कशाला जायचं आपण ना तुला ना मी मस्त ना पिक्चरला नेतो. पिक्चरला? हा अयो चालेल की दाजी न्या ना काही नाही पण आज नको
अगं पिक्चरला नेतो तुला, मस्त हॉटेलला जेव घालतो, मस्त फिरू मग जाऊ की ऊन उतरल्यावर घरी जाऊ. अयो म्हणजे हॉटेलला जेवणाच माझं. हा आहो दाजी, पण मग मला बहिणीला भेटायचंय पहिलं. आता लगेच नको, आपण ना उद्या जाऊ. उद्या तुझं एकल्या अवघड आहे, तुझी बहीण तशी आणि तू या अशी. काय झालं? काय नाही, तुझ्या बहिणीला भेटची ना, ती घरीच असते, ती कुठं जाते तेव्हा. हा म्हणूनच मला भेटायचे, ती घरी असते अगं, म्हणून. तू एक इतक्या वर्षाने आली, हं? मग दाजीचं काय कर्तव्य आहे का नाही? अहो तुला दाजी, फिरवा, म्हणजे लाडाची मेवणी तू माझी, तुला कोणत्या गोष्टीला कमी नाही पडून द्यायची. तुला ना मस्त ना सगळं फिरवतो, पिक्चर दाखवतो, हॉटेलला मस्त जेव येऊ. मी काय म्हणतो 3-4 दिवस तिकडच राहू, मग इकडे येऊ. काय हा 3-4 दिवस? आणि आपण दोघच? मग कशाला, मग दोघच फिरायचं आपण. आणि माझी बहीण नको वय? ह्या तिच्या दरवेळेस तिथंच काय नाव काढते का? ओ दाजी, तिला मस्त फिरवलंय मी आता. हे बघा आता तुला दाजी, मला ना माहिती आहे तुम्हाला माझी खूप काळजी आहे. हा. तुमचा ना माझ्यावर खूप जीव आहे. मी तुमची लाडाची मेहुणी आहे. हा. माहिती आहे मला सगळं. पण दाजी तुम्हाला हे पण माहिती ना, 3 वर्ष झालं मी बाहेर शिकायला होते. मग 3 वर्ष मी माझ्या बहिणीला भेटलं नाही. मग मला तिला भेटायचंय, मला आठवण येते तिची. तिची बरं तुला आठवण येते. माहिती तिथे मला कधी आठवण येत नाही, माझ्या स्वप्नात बी येत नाही ती. अहो दाजी, असं कसं बोलता? बायको आहे ना ती तुमची. हा बायको आहे ना. मी काय म्हणतो, हा 3 वर्षात लय गोरी झाली ग. आणि मग दाजी, तिकडं मी बाहेर होते ना, जास्त ऊन नव्हतं तिकडं. हा का? हा, मी घरातच असायचे, मग गोरी पडले. तुला इथं बेग तुला घराच्या बाहेर काढणार नाही. का? मग तू काय पडशील ना. अहो मग आता मी इकडे बहिणीकडे आले, म्हटलं मला फिरवता लागल ना. फिरायला मी आहे. आता मग जायचं का पिक्चरला का? नाही घरी जायचं दाजी, आपण उद्या जाऊ. उद्याच कधी चांगला चान्स हुकला, तुझ्या बहिणीने सोडलं तर उद्या जाते. दाजी हा? चला लवकर. हा जाऊ आपण. काय मला तर कधी घरी जाऊशीच वाटत नाही, तुला काय घरी जाऊशी वाटते काय माहिती. बसली का? हा चला. हा का, गाडी बी नको म्हणते परत. हा गप्पच, तुम्ही चालूच नाही करत आहे. चल चला. शेवगे शेंगा 2च निघाल्या, वांगे घे तोडून. बापरे. बहीण ए ताई कशी आहे? मी मस्त आहे, तू कशी आहे? मस्त. ते काय, तुला सांबार आवडतं का नाही, त्यासाठी शेंगा तोडल्या आणि आता म्हणलं वांगे तोडा. कसा झाला प्रवास? दाजीने तुला व्यवस्थित आणलं ना? हा आणलं ना, व्यवस्थितच आणलंय मी. अगं ताई, तुला माहिती का दाजींचं आहे ना लय जीव आहे बरं का माझ्यात. पण तुला गोरी झाली बरं का. आणि मग मी बाहेर होते ना, आता मग गोरी होणारच. 3 वर्ष झालं तुझी माझी गाठ नाही. काय? म्हणजे 3 वर्ष मी कुठं बघितलं होतं? हा तुम्हाला काय करायचं होतं बघून? नीट निघा घरात. होय ताई, दाजीला काही खाऊ घालते का नाही? बघ ना कसं झालंय दाजी. झालं आता खवला आल्यावर. ओ, लांब लांब उभा राहा. लांबच आहे मी. ती माझी बहीण आहे, मी मिठ्या मारू द्या, पप्प्या घेऊ द्या, ती मला जमतंय, तुम्हाला नाही जमणार. फक्त सगळं तुला साईडला. जमतं का? मला नाही जमू शकत का? काय नाव? म्हणजे हे काय बघितलं का? मग माझ्या नाही, मग ती म्हणते ना मला जमते फक्त. अहो, दाजी काय तुम्ही बस शांत. कसं ताई, तुला माहिती का, मला ना तुझी लय आठवण येत होती म्हणून मी पिक्चरलाच गेले नाही बाई. पिक्चरला? हा अगं दाजी मला पिक्चरला नेणार होते, मग हॉटेलला नेणार होते माहिती का जेवायला. हा काय सांगितलं तुम्हाला? काय का सांगा अजून. काय काय म्हणलं? काय काय म्हणलं तुम्ही हिला? मी कुठं काय म्हणलं, फक्त असं म्हणलं दमली असेल, बोर झाली असेल तर जाऊ पिक्चरला. काहीतरी भूक लागली असेल तर खाऊ ते हॉटेलला. म्हटले 4-5 दिवस आपण बाहेरच फिरून. काय? हा 4-5 दिवस? 4-5 तास म्हणलो होतो का मी. खोटं नका बोलू दाजी, तुम्ही समजलं ना? अगं ताई लय खोटारडे थे, तुला माहिती का, मला इकडं चल बोलले, तिकडं चल बोलले, आणि रस्त्यात पण थांबवलं होतं त्यांनी मला बोलण्यासाठी. माहिती का, लय ऊन लागतंय म्हंटले. खोटारडे. अगं असं काय नाही, तुझी काळजी करत होतो ना, तुला आडायची मेवणी ना माझी. म्हणलं ऊन बिन लागते म्हणून थांबवलं होतं तुला. हा इतक्या लांबून प्रवास करून आली, म्हणलं थोडं दम खावा, आणि माय बी पायाला वाटाल गाडी चालू चालू म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे हे चाळे करता का? आता माझी बहीण हिथच थांबणार आहे 15 दिवस. तिच्याकडे फिरकायचं पण नाही, कळलं का? म्हणजे- ते आतल्या रूम मध्ये झोपल, तुम्ही बाहेरच्या बाहेरच थांबायचं, कळलं का? आणि जर तर मला दिसले तुझ्याकडे आले तर मला सांग. काय काय हो? मग आता कसं, मग फिरकायचं नाही म्हणलं, आता माणूस घरात म्हणलं समोर समोर येणारच ना, तोंडाला तोंड लागणारच. कुणाच्या? माझ्या? म्हणजे असं बोल, तोंडाला तोंड लागणारच ना. तोंड का लावायचं दाजी? पण मग असं बोलता बोलता येत नाही का आपण बोलता? तोंड लावून ठेवून बोलू शकतो आपण. तू येडी तुझ्या बहिणीसारखं. काय काय काय? मला वाटलं हुशार असेल ना, 3 वर्ष शिकल होते बाहेर. अयो, म्हणजे दाजी मला नाव ठेवतं होय तुम्ही. हुशार आहे तू, आहे ना हुशार. मग ही जरा हो, ही पागल आहे?
म्हणजे पागल नाही ही मी- मी हुशार आहे म्हणलं. पागल आहे मी हुशार आहे म्हणलं. पागल दिसते का अगं तुम्हाला हुशार- तर अगं हुशार आहे. पागल असं ना तुम्हाला वाटतंय ना मला असं नरडीचा घोट घ्यावं ताई कधीपासून झाले पागल कशाचं काय पागल आहे पागल कार्तिक आहे. चला आता तुम्हाला सांगते आता कशाला तू? आज चला आम्ही दोघं ताई भाजीची भाजी करू जाऊन दे का जाऊन दे बाई आता यांची काय परत भांडण चालू झाली इतक्या दिवसांनी मी आले आता यांची भांडणच बघायची रोजची जाऊन दे मी जाते मस्त फ्रेश वगैरे होते बाई फुल तर लय मस्त आहे चाफ्याचं वास पण एकच नंबर येतोय माझ्या बहिणीने काय भारी भारी झाडं लावून ठेवलीत ना इथं आलं ना असं प्रसन्नच वाटलं बाई मला तर लयच भारी बाई मी ना मस्त अशी ही ना आता तोडणार आहे संध्याकाळी आणि मस्त ह्याचा गजरा बनवून ना डोक्याला लावणार आहे मी पहिलं फुल कोण तुम्ही आम्ही इकडेच असं येत होतो तेव्हा बघितलं तुम्हाला तुम्ही छान येत छान येतं तुम्ही त्या अश्विनी वहिनीच्या बहीण का? हा बहिणी हा मी ओळखलं बघा तुमचा चेहरा नाही का? अश्विन वहिनीची बहीण हा मग अहो तुम्ही किती होत्या केवढ्या झाल्या हा हा पण तुम्ही ओळखलं का आम्हाला? नाही मी नाही ओळखलं तुम्हाला कोण आहे आता तुम्ही त्या बघा आता आपण सोबतच लहानपणी खेळायचो. खेळायचं हा मग काय आपण गोटे नाही खेळत होतो हा गोट्या भावरे हे खेळायचो ना लहानपणी. मला काय आठवत नाही मी गोटा गोटा कधी खेळले अगं तू आमच्या सोबत खेळायचे ना कस काय विसरली लगेच अरे पण मला आठवतच नाही मग मी काय सांगू तुम्हाला अगं तू अशी छोटी छोटी होती आम्ही असं तुला वळत न्यायचो ए हे बघ मला काही खेळणं वेळणं आठवत नाही हा मी ताईकडे यायचे राहायचे मला एवढंच आठवते अगं तुझ्या गोट्या नाही का तू डोकर मारून घेऊन जायचो आम्ही सगळे गोटे. कुणाच्या डोक्यावर मारायचं तुझे डोकर मारून नाही घेऊन जायचो सगळे गोटे हिसकून घेऊन जायचो सगळे. माझ्या डोक्यावर रडत रडत जायची तुझ्या बहिणी सांगायची गोट्या घेतले ते असं नाही का नाकात असं शेंबूड गायचं पुसत जायची तू अशी छी, एक घाणेरड्यांनो किती बावळट आहेत रे मी अशी कधी शेंबडी बिंबडी धावतेच होती तू शेंबडी गप्प अशी बस. नाक पुसायची हा अशी. होती मी पण पाहिलं होतं पण जाऊ दे, तुला आठवत नाही वाटतं. तुम्हीच असतात शेंबडे खेबडी हे हे मी नव्हतो शेंबडा तूच होती शेंबडी आहे ना महेश? हा, शेंबडी, शेंबडी, शेंबडी शेंबडी दाजी दाजी काय करतो तिथं काय करतो हा इथं काय करतो तुम्ही? दाजी मी शेंबडी आहे का मी शेंबडी आहे कोण म्हणलं तुला? ये यो, यो, यो म्हटलं, यो, यो, मी पाहिलं. हा, मानायला, काय मानायला. काय झालं? तुम्ही इकडे काय करतो माझ्या दारात? काय झालं हा? मी शेंबडी आहे काय तुमचं काय काम आहे इकडं हा मग माझ्या कसं झालंय? दारात नाही मग आम्ही भेटायला आलो होतो कोणला? तो मला- असं मी तुम्हाला भेटायला काय आलो केलं होतो तुम्हाला तुला तुम्हाला शेंबडी म्हंटलय शेंबडी दिसते काय तुला आणि तू कशाला उन्हात आली फुल बघायला इथं अगं बाई, देवा तू मला सोडून मला सांगायचं ना सगळं काम दाजी मी शेंबडी आहे का हो हात सोडा ऐ, निघा बाहेर तुम्ही इथं दिसला ना तिकडे गावात हिंडायचं इकडे परत माझ्या दारात फिरकायचं नाही आणि माय मिळवणी लाडाची कळलं का? ओळख करून द्या ना. काय ओळख करून देऊ तुला ओळख करून देऊ हा? ओळख करून देऊ नाही नाही वाटलं तोंड करायचं कळतंय का तुम्हाला निघा नाही परत दिसला यायचं इथं नाही इकडं. गेटच्या आतमध्ये बघा मग थोडं पाणी भेटलं असतं. पाणी नाही नाही चल तुला पाणी पाजो एक जाऊ दे भाऊ काय घर आहे येण्याचं घर दिसतंय भाऊ. काय 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 नाही काय नाही बरं जायचं नाही चल इकडं ही चल ग बाई. पुरे येते आव अर्जुच्या इकडं इकडे इकडे हा मला चल, चल, पुढे असं नको फिरत जाऊ काळी पडशील ना इथं कर. शांत बसा ते मला कळतंय आणि तिला कळतंय लहान नाही राहिली ना म्हणून आणि म्हणलं तुम्ही लहान लांब राहा तुम्हाला सांगते नाही तर घराच्या बाहेर काढून दिल तुम्हाला लांब राहा म्हणजे कुठं राहू घर सोडून राहू का आता मी ऐका ऐ, आमचा फक्त एक छोटासा प्रश्न होता. तुम्ही कधीपर्यंत इथं ए, बहाड्या, ए, ए, निघतो का? काय दिलं? आ? कधीपर्यंत तुला काय करायचं तुला काय करायचं काय करायचं? तुला काय करायचं? हा? निघ. मारू नका ना चाललो ना मग असं ऐ, बहाड्या तुमच्या लाकडं पळवली चांगली मुडद्या नो आ काय रे हा दरजुल्या नो हा? असं असतं. माहिती का अगं जा की बाया तू काय डोक्याला ताप दिलाय निघ जा सारखी तर गुलू गुलू करते खोत मध्ये ती तशी नाहीतर निघतो पण ऐक ना तुमचं काय आहे? काय काय? अगं तुझ्या बहिणी काय खवळती तू तिची काय चुकी आहे ती मी खाऊ द्या तुम्हाला कशाला लागतं एवढं पोर टुकार आहेत ते असेच गावभर हिंडत आहेत कुणी असे सुंदर तिला दिसले का घालव. लगेच माग लागतात माय मी सर सोडून येते तिला कशाला हा बाद झाली राहू दे तुमची ना आता 15 दिवस म्हणजे. ठेवणार नाही मी तिला सोडून येते मग मला कर मग का हा अगं राहू दे ना तिला